काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार देखील जोडले गेलेले आहेत। वडेट्टीवारजी, संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच अशी घोषणा केलेली आहे की स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या आपण स्वबळावर लढणार आहोत। तुमच्या टीकेबद्दल जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला त्यानंतर त्यांनी सांगितलं की वडेट्टीवारांना याबद्दल काही माहित नाहीये, आम्ही आपल्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढणार आहोत। नाही, असं आहे की संजय राऊत त्या युबीटी पक्षाचे नेते आहेत। मला वाटतं की त्यांनी जो निर्णय घेतला असेल ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना चर्चा करून घेतला असेल, आम्ही असं समजतो। म्हणजे तो निर्णय ते मोठे नेते आहेत। आणि आता आम्हाला त्यांनी जर स्वतंत्र लढाईची घोषणा केली असेल तर आम्ही स्वतंत्र लढणार, त्यात काय आहे। कारण आम्ही काय त्यांच्या मागे पळायचं आता आघाडी करा। त्यांची भूमिका जर नकारात्मक असेल, त्यांना करायचं नसेल तर आमच्या पक्षाची भूमिका आमची ठरली आहे। आम्ही पण स्वतंत्र लढू, आम्ही पवार साहेबांशी चर्चा करू, पवार साहेबांची भूमिका आपण बघू काय त्यांचं म्हणणं आहे। आता आमची तर पूर्वीपासूनची नॅचरल युती आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची, पवार साहेबांची। आम्ही दोनही पक्ष या आम्ही पुरोगामी विचाराला धरून काम करणारे आमचे पक्ष आहेत। आमच्या पक्षाची विचारधारा समविचारी पक्ष आम्ही आहोत आणि अशा वेळेस पवार साहेबांशी चर्चा करू आणि आमची जी काही नैसर्गिक अनेक वर्षाची आघाडी आहे ती आघाडी आम्ही लढू। त्यांना बाहेर जायचंच असेल, त्यांनी ठरवलं असेल तर त्यांना रोखण्याचा प्रश्नच येत नाही, कोण रोखणार। पण मग वडेट्टीवारजी, जेव्हा आपण म्हणतो आपण आघाडी म्हणून तुम्ही काम करताय, त्या आघाडीमध्ये काम करताना उद्धव ठाकरे यांचा पक्ष जर स्वतःच अशी घोषणा करत असेल, चर्चा करत नसताना, तर यामागचं नेमकं काय कारण असू शकतंय? असं हे प्रत्येकाला लोकसभेला इंडिया आघाडी झाली, लोकसभेमध्ये आम्ही सगळे एकत्र होतो, मोदींच्या सरकारच्या विरुद्ध एकत्र सगळे आम्ही आलो। त्यानंतर या राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी केली। ती महाविकास आघाडी विधानसभेपुरती होती। विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये उद्या होऊ घातलेल्या अनेक पक्षाचे अनेक मत आहेत। स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि नेत्यांचे वेगळे मत आहेत। कुठे म्हणतात की युती करायची, कुठे आपल्या आघाडी करायची, कुठे म्हणतात नाही करायची। तर हा निर्णय काही ग्रामपंचायत स्तरावर थोडी जाणार आहे। या आपापल्या पक्षाला त्या कार्यकर्ते नेत्यांचं मत विचारात घेऊन त्यांनी जर म्हटलं की इथे आघाडी करायची तर आम्ही स्थानिक पातळीवर सोडून देऊ। उद्या मला चंद्रपूर महानगरपालिका आहे, तिथल्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की आम्ही आघाडी करून लढतो तर लढा। ते म्हणले की नाही लढू शकत, आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे। तर त्यामुळे त्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचं मत लक्षात घेऊन तो आम्ही निर्णय घेऊ। राहिला प्रश्न संजय राऊतांचा, संजय राऊत स्वतंत्र आहेत, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे। आघाडीमधून त्यांना बाहेर पडून लढायचं असेल तर त्यांना थांबवायचा विषय नाही। आम्ही तरी आमचा शेवटचा प्रयत्न असेल की उद्धव साहेबांच्या बरोबर भेटून त्यांना चर्चा करून त्यांना सांगू की आपण आघाडी म्हणून लढायची, आम्ही लढूया अशी त्यांना भेटून आम्ही सांगू। शेवट त्याही पलीकडे त्यांच्या पक्षाची भूमिका ठरलेली असेल तर आम्ही स्वतंत्र आहोत लढायला। वडेट्टीवारजी, काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया देखील दिलेली होती की आघाडीमध्ये जर राहायचं असेल तर तडजोडची आणि समन्वयाची भूमिका घ्यावी लागते, पण जर ती घेतली जात नसेल तर मग आघाडीमध्ये राहण्याचा काय अर्थ आहे? नाही, हेच आमची पण भूमिका संजय राऊत म्हणतात तीच आहे। राऊत साहेबांची भूमिका जी आहे ती आमची भूमिका आहे। तडजोडीची आणि समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे तरच आघाडी राहू शकते, ही सुद्धा आमची भूमिका आहे। पण त्यांची भूमिका जशी ते सांगतात, आम्ही कुठे त्याला विरोध केलाय, कुठे आमचा समन्वयाला अभाव आहे, कुठे आमच्यामध्ये तडजोडीमध्ये काही आम्ही कमी पडलो। आमच्या अनेक जागा मुंबईमध्ये तडजोडी करताना आम्ही सोडले की जिथे आमचं प्राबल्य होतं, आम्ही पण मुंबईमध्ये 18 जागा जिंकल्या आहेत एकेकाळी, तरी पण त्या जागा आम्ही तडजोडीमध्ये सोडल्या। विदर्भातल्याच जागा आम्ही त्यांना तडजोडीमध्ये सोडल्या। मराठवाड्यातील काही हक्कांचे 10-10, 20-20 वर्षापासून आमदार होते, मागच्या 10 वर्षात आमदार नाही, अशाही जागा सोडल्या। ती तडजोडच आहे, एकमेकाला समजून घेऊन तडजोड करून पुढे जायचं असते। मग वडेट्टीवारजी, संजय राऊतही म्हणतायत की तडजोड केली जात नाहीये, मग आघाडीत राहण्याचा अर्थ काय? तुम्ही तेच म्हणताय, मग मविया तुटली असं म्हणायचं का? नाही, तुटली बिटली नाही। इंडिया आघाडी मजबूत आहे केंद्रात, मोदींच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध, आणि तिथे मजबूतीने उभी आहे, तिथे कुठेही मतभेद नाही। स्थानिक पातळीवर काही ज्या गोष्टी आहेत, आम्ही विधानसभेमध्ये शेवट
एकत्र राहिलो, लढलो आणि निवडणुका सामोरं गेलो विधानसभेत. आता असं इथे सुद्धा काही ठिकाणी तडजोडी होतील, काही ठिकाणी होणार नाही. कारण वडेट्टीवारजी, तुम्ही म्हणताय की इंडिया आघाडीमध्ये काही नकारात्मक असं इंडिया आघाडीमध्ये घडत नाहीये, पण इंडिया आघाडीमधले जे अनेक मित्रपक्ष आहेत ते देखील इंडिया आघाडीवर तक्रारी करतात, कारण लोकसभेनंतर अनेक बैठकाच झाल्या नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि संजय राऊतही असे म्हणतात की जर इंडिया आघाडी वाचवायची असेल तर ते काँग्रेसची जबाबदारी आहे. नाही, आम्ही त्या संदर्भात, संजय राऊत मोठे नेते आहेत, दिल्लीमध्ये ते खासदार आहेत, दिल्लीमध्ये ते सातत्यानं संपर्कात आहेत, राहुलजींना ते भेटत असतात. त्यांनी ती भूमिका राहुलजींच्याकडे मांडावी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्याकडे मांडावी. ते तर सातत्यानं त्यांचा संपर्क असतोच, एकमेकांशी संवाद त्यांचा सुरू असतो. इथे महाराष्ट्रात बोलून काय उपयोग नाही, कारण तो इंडिया आघाडी अलायन्स केंद्रीय पातळीवरची आहे. नक्कीच वडेट्टीवारजी, तर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया तर त्यांनी दिलेली आहे की ते घोषणा केलेली आहे त्यांनी की ते स्वबळावर लढतायत. तुम्ही देखील म्हटलेलं आहे की तडजोड होणार नसेल तर आघाडीमध्ये राहण्यात काय अर्थ आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.